जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. पंजाब राऊडक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज आपल्याकडं पावसाला सुरुवात झालेली आहे. तसे 1 ते 8 पाऊस सांगितलेला होता, पण आज आहे 5 तारीख 5/7/2026. आज संध्याकाळीच वाजलेली 5. आत्ता 5 वाजता पावसाला आपल्याकडं चांगल्या जोरात सुरुवात झालेली आहे. आता पुढं अजून 7 आणि 8 तारखेपर्यंत अंदाज आहे पावसाचा. तर पाहूया आता पुढचे 2-3 दिवस पाऊस पडतोय का? कारण आपल्याकडं काय झालं आहे, पाऊस अजून उशिरा झाल्यामुळे ना अजून कुठल्याही प्रकारच्या पेरण्या नाही. हे बघा समोर वावर दिसतंय मोकळं आहे. कुठल्याही प्रकारच्या पेरण्या नाही, कारण अजून म्हणावा असा पाऊस झालेलाच नाही. आता आज सुरुवात झालेली आहे. पाहूया आज किती पाऊस पडतो आणि पुढचे 2 दिवस जर पाऊस चांगला पडला तरच पेरण्या होणार आहे. आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून तालुक्यातून असाल, तुमच्याकडे पेरण्या झाल्या का आणि पाऊस किती आहे नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडे तर अजून कुठल्याही प्रकारे पेरण्या नाही झाल्या. आमचा कोपरगाव तालुका आहे. पण कोपरगाव तालुक्यात बऱ्याचशा ठिकाणी पाऊस फार कमी प्रमाणात आहे. हे बघा समोर पूर्ण रान मोकळं आहे. सगळी तयारी करून झालेली आहे. पण पाऊस म्हणावा असा नाही आहे. अजून खाली कोरडंच आहे. वल जेवढी पाहिजे तेवढी वल नाही आहे. तर जोराचा जो पाऊस होता, मुसळधार पाऊस जो सांगितला होता, तो त्या प्रमाणात काय अजून झालेला नाही आहे. आत्ताशी फक्त सुरुवात झाली पावसाला. आणि गोदावरीला पण अजून पाणी आलेलं नाही आहे. आजपर्यंत तर आलेलं नाही आहे. आता पुढच्या 1-2 दिवसात येण्याची शक्यता आहे. पण नाशिक भागात पाऊस बऱ्यापैकी चालू आहे. त्याच्यामुळं गोदावरीला पाणी येण्याची शक्यता आहे. आता आपण सगळ्या आपल्या ज्या मोटरी आहेत, नदीतून बाहेर काढून ठेवलेल्या आहे. आतमध्येच मोटरी होत्या. पण मग आता पावसाळा तिकडंच सुरुवात झाली नाशिकमध्ये, तर मग गोदावरीला पाणी येत राहतं. त्याच्यामुळं काय केलं, आता सगळ्या मोटरी ज्या आहेत, ते सगळं आता वरती आणून ठेवलेलं आहे थडीला. त्याच्यामुळे आता मोटरीचं काही टेन्शन नाही आहे. फक्त आता पाऊस जास्त प्रमाणात जर झाला तर आपल्या पेरण्या चांगल्या होतील. तर आम्ही यावर्षी सोयाबीन करणार आहे आपल्या शेतामध्ये. आणि सोयाबीनसाठी काही पाऊस चांगला पाहिजे. जर पहिला पाऊस जर चांगला झाला तर सोयाबीनचं उतरण चांगली होती. त्याच्यामुळं पहिला पाऊस लय महत्त्वाचा असतो. तर आता पाहूया किती पाऊस पडतोय 2 दिवसात, 3 दिवसात. पाऊस चांगला जर झाला तरच मग पेरणी करणार आहे. असाच पाऊस हा 2 दिवस राहिला पाहिजे. तेव्हा रान जे आहे त्याची वल बऱ्यापैकी जाणार आहे. आता काही भागामध्ये खूप जास्त पाऊस चालू आहे. आता पुणा, मुंबई तिकडं त्या साईडला तर डायरेक्ट मुसळधारच पाऊस चालू आहे. तोच पाऊस आपल्या साईडला पण पडला पाहिजे बऱ्यापैकी. म्हणजे मग काय होतं, शेतकऱ्यांना तोच आनंद राहतो. पाऊस आल्याशिवाय शेतकरी आनंदित नाही होत. पण तो पाऊस सिटीत पडतोय. सिटीतले लोक पावसाला कंटाळतात आणि आपण शेतकरी इकडं पावसाची आतुरतेने वाट पाहतो की पाऊस आपल्याकडे कधी होईल म्हणून. तर चला, आता पावसाला तर झालेली आहे सुरुवात. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडं पाऊस किती प्रमाणात पडलेला आहे आणि तुमच्या पेरण्या वगैरे झाल्यात का नाही झाल्या. चला मग भेटूया आता अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये.